इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता खास पाटणला आलेले देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, माजी मंत्री विक्रमसिंग दादा पाटणकर, खासदार श्रीनिवासजी पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आपले लोकप्रिय आमदार आणि उमेदवार शशिकांतजी शिंदे, अरुणभाऊ लाड, सत्यजितराव पाटणकर, सुरेश जाधव, सुनील माने, हर्षद कदम, दीपक पवार, हिंदूराव पाटील, डॉक्टर भरत पाटणकर, अजितराव पाटील आणि या प्रचंड सभेकरता 2 दिवसात आयोजित केलेल्या सभेमध्ये पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारे, दादांच्यावर प्रेम करणारे पाटणचे मतदार बंधू भगिनींनो, अत्यंत ऐतिहासिक अशी ही निवडणूक होत आहे. पहिल्यांदाच आज महाराष्ट्रामध्ये 6 वेगवेगळे पक्ष एकमेकाविरुद्ध ठाकलेले आहेत. 2 मोठे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कट कारस्थान करून, खोक्याचं राजकारण करून, ईडी सीबीआयचा दबाव टाकून, काही ना आमिष देऊन हे 2 पक्ष फोडले. आणि या बिचाऱ्यांना वाटतंय की आमदार आमच्याकडे आले तर त्या आमदारांना निवडून दिलेले मतदार आपोआप आपल्याकडे येतील, तर तसं घडणार नाही. या निवडणुकीमध्ये नेते कुठे आहेत आणि आमदार कुठे आहेत याचा निर्णय होणार आहे. म्हणजे महत्त्वाची निवडणूक आहे. एवढंच नाही तर या निवडणुकीमध्ये या देशामध्ये आपली राज्यघटना, आपलं संविधान हे शिल्लक राहणार आहे की नाही, देशात लोकशाही राहणार आहे की नाही, पुन्हा निवडणुका होणार आहेत की नाही, याचा फैसला होणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक माझे मंत्री मला सांगतात की काय काळजी करू नका, विरोधी उमेदवार आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे 3दा खासदार म्हणून पाठवलं, एकदाही आम्हाला भेटायला कधी परत आला नाही. आम्ही इथं काही मतं देणार नाही. पण कृपा करून बेसावध राहू नका. या निवडणुकीमध्ये एका बाजूला आम्ही 2 आमदार आहे, मी आणि बाळासाहेब, आणि तिकडे 4 आमदार आहेत. त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे. त्या पदाचा वापर, गैरवापर तुम्ही रोज बघताय. आणि एवढंच नाही तर संबंध एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकार, त्या सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचंय. आणि तेव्हा बेसावध राहून चालणार नाही. उमेदवार आला नाही, उमेदवाराला कोणी मत देणार असं म्हणू नका. या सरकारशी आपल्याला लढायचंय. आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा विरोधी पक्षाच्या उमेदवारानं गद्दारी केली, 3दा निवडून दिला असताना लगेच खासदारकीचा राजीनामा देऊन पक्ष बदलला, पुन्हा रिंगणात उतरले. आणि त्यावेळेला निवासरावने 90,000 मतांनी पराभव केला. आणि त्यावेळेला तर 2 पक्ष होते, आता 3 पक्ष आहेत. मग आता पराभवाचं मार्जिन किती वाढलं पाहिजे? तीच माझी अपेक्षा आहे. पाटण तालुक्यातून, पाटण मतदारसंघातून प्रचंड मोठ्या बहुमतानं आपण ही निवडणूक जिंकायची आहे. या निवडणुकीमध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, नुसताच आर्थिक भ्रष्टाचार नाही तर नैतिक भ्रष्टाचार. ज्या प्रकारे सरकार, पक्ष फोडून सरकार स्थापन करण्यात आलं, ऑपरेशन कमळ म्हणतात त्याला. पण हे घडलं ते कशामुळे घडलं? नरेंद्र मोदींनी न खाऊंगा न खाने दूंगा म्हणून घोषणा दिली होती 2014च्या आधी. हे महाराष्ट्रातलं सगळं नाट्य घडलं.
ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं, राजाश्रयानं, त्यांच्या मान्यतेमुळे, त्यांच्या अप्रुव्हलमुळे मिळालेलं आहे. हे आपोआप काही नगरपालिकेमध्ये घोटाळा नाही आहे. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडलं. पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पाडली, नंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, आणि त्यामुळे त्यांना न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणण्याचा अधिकार नाही आहे. ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती, काही जणांना राज्यसभेच्या तिकीटं दिली, काही जणांना पैसे दिले, खोक्यांचा बाजार केला, घोडा बाजार केला. महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राची गरीब डोंगर कपारीमध्ये राहणारी माणसं ही गद्दार नाहीत. त्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज इंडिया आघाडीच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. अचानक दिलेली आहे, पूर्वतयारी नव्हती. पण तुमच्यासारखा ज्या डोंगरी भागातला उमेदवार आहे, जावली खोऱ्यातला उमेदवार आहे, पाटणमधल्या डोंगरी भागाची दुःख त्या जावलीमधल्या सुपुत्राला माहिती आहेत. माझ्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री म्हणून त्यांनी काही दिवस काम केलेलं आहे. आता कुठं ना कुठं तरी काहीतरी गैरमार्गाचा वापर करून दहशत निर्माण करायचा प्रयत्न चाललाय. पण शशिकांतजींनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते तुमच्याशी प्रामाणिकपणे 5 वर्ष खासदार म्हणून काम करतील, तुमची कामं करतील. आज माथाडी कामगार चळवळीतून पुढाकार नेत आहे. आपल्या पाटण तालुक्यातली काही माणसं बुड्या मारतायत, पण सबंध माथाडी कामगार चळवळ ही शशिकांत शिंदे यांच्या मागे आहे, याची निश्चित ठेवा. आज या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये स्वतः आदरणीय पवार साहेबांनी ज्या जिद्दीनं संबंध महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे, विदर्भ काय, मराठवाडा काय, आपला परिसर काय, त्यामुळं 7 तारखेला मतदान होताना आपल्या भागात तर निकाल लागेल, पण महाराष्ट्रात संबंध निकाल लागल्यानंतर आपल्याला कळून येईल की गद्दारांना गद्दाराची जागा दाखवली जाईल. 3 पक्ष एकत्र आहेत. मला कार्यकर्त्यांना विनंती करायची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची, आपल्या बूथ कमिट्या काही झाल्यात, काही झाल्या नाहीत. हर्षद कदम यांना विनंती करायची, तुमच्या बूथ कमिटी काय झालेल्या आहेत, तिघा एकत्र बसा. एकही बूथ मोकळा राहिला नाही पाहिजे. एकाही बूथमध्ये मतदार यादी वाटून घ्या, घरी जावा, पॅम्फलेट उमेदवारांची द्या, काही प्रश्न असले तर सांगा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दिवस रात्र एक करून ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला लढलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, आज यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून अभिमानाने या भूमीचं नाव घेतो. या सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही जातीवादी विचारांचा खासदार झालेला नाही. ती परंपरा मोडू नका, एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. आज मोठ्या संख्येनं आपण इला, मला अभिमान वाटला की आज 2 दिवसाच्या सरीनंतर इतक्या मोठ्या संख्येनं आपण इथं आला, आणि त्यातच या निवडणुकीच्या विजयाचं निश्चितच गुपित आहे. पुन्हा एकदा शशिकांतजींना शुभेच्छा देतो आणि तुम्ही दिवस रात्र एक करून त्यांना निवडून आणायला विनंती करतो. थांबतो. जय जय महाराज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.